शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या माध्यमातून आपण एक महत्त्वाचा विषय घेणार आहोत, ते म्हणजे प्रभावी भाषण लक्षामध्ये कसं ठेवायचं। भाषण लक्षात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया आहेत आणि त्या आपण वापरल्या तर आपलंही पूर्णपणे भाषण आपल्या लक्षामध्ये राहू शकतं। तर मित्रांनो, अनेक लोकांचा, अनेक म्हणण्यापेक्षा साधारणतः 95-96% लोकांचा हाच प्रश्न असतो की सर भाषण लक्षात राहत नाहीये। तर मित्रांनो, भाषण लक्षात राहण्यासाठी काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला पूर्णपणे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कोणत्या विषयावर भाषण करणार आहोत हे आपल्याला माहिती असलं पाहिजे। अनेक लोकांचा तोच मेन प्रश्न असतो की त्यांना कोणत्या विषयावर भाषण करायचं याचं सविस्तरपणे माहिती नसते, मार्गदर्शन नसते आणि सविस्तरपणे माहिती नसल्यामुळे त्या ठिकाणी ते त्या विषयाला पुढे तरी व्यवस्थित न्याय देऊ शकत नाहीत आणि न्याय देण्यासाठी आपल्याला त्या विषयावरती अभ्यास करावा लागेल। जर तुम्ही साधारणतः 10% जर अभ्यास केला तर तुम्हाला त्या ठिकाणी 3 ते 5% व्यवस्थित मांडणी करता येऊ शकते। त्यामुळे तुमच्याकडे 1000 शब्द असतील, जेव्हा तुम्ही ते आठवायचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्हाला फक्त 200 ते 300 शब्द आठवतील। यासाठी जेव्हा तुम्हाला भाषण पाठ करून लोकांसमोर जायचं किंवा लक्षामध्ये ठेवून लोकांसमोर जायचं, जेव्हा तुमचं 10 मिनिटाचं भाषण असेल तर तुम्ही ते 30 मिनिटाचं भाषण करा, जेव्हा तुम्ही व्यवस्थित ते भाषण करू शकता। कारण असा कुठलाही फॉर्म्युला नाही आहे किंवा असं कुठलंही औषध नाही आहे जे की आपण ती गोळी खाल्ली आणि त्यानंतर सगळंच भाषण आपलं पाठ झालं। त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे। 1 2 3 4 5 100 वेळेस जेव्हापर्यंत तुमचं भाषण व्यवस्थित होत नाही आहे, जोपर्यंत तुमचं भाषण तुमच्या लक्षामध्ये राहत नाही आहे, तोपर्यंत तुम्हाला ते सराव करायचा आहे। कारण सराव हाच आपल्याला भाषण लक्षामध्ये ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा पार्ट आहे। कारण काय की अनेक लोक भाषण प्रभावी करतात, त्या पाठीमागे एकमेव गोष्ट असते आणि तो म्हणजे त्यांचा सराव। जर तुम्ही तुमचं भाषण करताना डायरेक्ट तुम्ही उत्स्फूर्तपणे भाषण करत असाल, तुम्ही ठरवलंय तसं ते भाषण कधी होणार नाही आहे। कारण त्यासाठी आपल्याला त्या विषयावरती थोडं चिंतन, मंथन, एकाग्रता आपली वाढावी लागेल। अजून महत्त्वाचं, तुम्हाला त्या ठिकाणी मेडिटेशन करावं लागेल, ध्यानधारणा करावं लागेल। तुमची बुद्धी एकाग्र असली पाहिजे, जे तुम्ही वाचत आहात ते तुमच्या लक्षामध्ये राहिलं पाहिजे। याच्यासाठी आपल्याला मेडिटेशन केलं पाहिजे। एकाग्रता हा फार महत्त्वाचा, वक्त्यासाठी महत्त्वाचा गुण असतो आणि जर वक्ता चपळ असेल, चंचल असेल, चिडचिडा असेल तर मग त्या ठिकाणी त्याचं भाषण हवं तसं होणार नाही आहे, तुम्हाला पाहिजे तसा रिझल्ट त्या ठिकाणी येणार नाही आहे। तर मित्रांनो, लक्षामध्ये ठेवण्यासाठी भाषणाचं अनेक पुस्तकं वाचा। जर तुम्ही एक पुस्तक वाचलं तर त्यातून तुम्हाला 100 नवे शब्द मिळतील, पण जर तो दर दिवस तुम्ही नवीन नवीन पुस्तकं वाचले किंवा पेपर वाचला, अनेक वक्त्यांचे तुम्ही भाषणं ऐकले तर तुमच्याकडे जास्तीत जास्त शब्दसाठा त्या ठिकाणी वाढला जाईल आणि मग तुम्ही भाषण करत असताना तुम्हाला उत्स्फूर्तपणे त्या शब्दानुसार, त्या वाक्यानुसार, त्या विषयानुसार, तुमच्या विचारानुसार एक एक मुद्दा त्या ठिकाणी तुम्हाला समजेल आणि प्रभावीपणे वक्ता बनण्याची जी काही सुरुवात आहे किंवा भाषण तुमच्या लक्षामध्ये राहण्याचं जे काही टेक्निक आहे ती पूर्णपणे प्रॉपर त्यामध्ये येईल आणि तुम्ही पण तुमच्या जे काही प्रभावी भाषण करण्याचं स्वप्न आहे ते विचार मंचावर जाऊन तुम्ही बिनधास्तपणे धडधड भाषण कराल, ही मी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी हमी देतो। जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या स्नेहजनापर्यंत शेअर करा।